नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. घरामध्ये तुमच्या खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. वास्तुदोष असो, पैसा टिकत नसो, स्वतःचं घर हवं आहे, पैसा येत नाही, किंवा स्त्रियांना काही प्रॉब्लेम आहेत की पतीचं माझं जमत नाही, किंवा पती खूप जास्त चिडचिड करतात, किंवा इतर कोणतेही तुमचे प्रॉब्लेम असो. एक रुटीन सांगत आहे, हे प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला फॉलो नक्कीच करायचं आहे. आवर्जून करा, खूप छान अनुभव येतो. एका पौर्णिमेमध्ये तुम्हाला याचा फरक नक्कीच दिसेल. तर आता करायचं काय आहे? पौर्णिमेला सकाळी उठल्यानंतर महालक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. स्मरण केल्यानंतर त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही आंघोळीला जाता, त्यामध्ये गुलाब पाणी, इत्र किंवा अक्षदा किंवा थोडंसं दूध टाकायचं आहे. यापैकी तुम्ही कोणतीही एक वस्तू ठेवू शकतात, किंवा चहाही टाकल्या तरी चालेल. तर अर्थात अशा प्रकारे तुम्हाला स्नान करायचे, महालक्ष्मीची सेवा अर्चना करायची आहे. सत्यनारायणाची कथा ऐकायची आहे. मोबाईलवर लावून द्या आणि ऐका. त्यानंतर संध्याकाळच्या टायमिंगला कोणताही गोडाचा दुधापासून पदार्थ बनवायचा आहे. स्वतः खायचा आहे, घरच्यांनाही खाऊ घालायचं आहे. चंद्रदर्शन घ्यायचं आहे, चंद्राला पाण्याचा अर्क द्यायचा आहे किंवा दुधाचा अर्क द्यायचा आहे. एवढं कार्य तुम्ही करायला सुरुवात करा. महिना कसा जातोय हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. पैसा टिकतो, पैसा येतो, मान प्रतिष्ठा प्राप्त होते, जे हवं ते तुम्हाला भेटतं. इच्छापूर्तीसाठी देखील अतिशय प्रभावी हे एक रुटीन आहे. पौर्णिमेला तुम्हाला आवर्जून फॉलो करायचे आहेत या गोष्टी. तसेच तुम्ही चंद्रमंत्र देखील तुम्ही जप करू शकता. ज्यांना होत नाही त्यांनी महालक्ष्मीचा तुम्ही श्रीमंत्र देखील घेतला तर अतिशय प्रभावी आहे. तर अर्थात एकदा ही गोष्ट करून बघा, खूप छान अनुभव येतो या